Okay, so we have started that PIC Unit 1. Okay, in that we have seen the impurities in pharmaceutical substances, right? So I will give just some flashback of Unit 1 that we have covered it. So in that we have covered that history of pharmacopoeia, then sources of impurities, then types of impurities. Then we have seen some limit test. In that we have seen a principle as well as the procedure, conclusion, each and everything in detail for the chloride, sulfate, iron, arsenic acid, leads, heavy metals, then modified limit test for chloride as well as sulfate. So this part we have covered it. We have also seen arsenic as well in detail with gadget apparatus. I hope everyone remember that. The next part in this same unit, as you see over here, that is general methods of preparations, right? So it contains the assay for the compounds. आता assay काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता त्याचं त्यांनी काय सांगितलं आहे, जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपल्याला बघायचे आहेत. सो विच इज सबस्क्रिप्टेड विथ अस्टेरिस्क मार्क्स, मीन्स वॉट स्टार मार्क्सचे जे कंपाऊंड आहेत आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये कोणकोणते आहेत ते मी सगळे डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. But that we have to see in this. So also we are going to see the properties, medicinal uses of inorganic compounds which belongs to the different classes which are divided in our syllabus, right? So all these mark compound we will going to see under this unit 1. पण आता इथे आपण काय करतोय, हे जे कंपाउंड्स आहेत हे प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठे कुठे ॲड केले. फॉर एक्झाम्पल इन दिस युनिट 2 major and extracellular electrolyte, if you see there is a sodium chloride over here, right? So हा sodium chloride जो कंपाऊंड आहे हा आपण ह्या युनिट 2 मध्येच बघणार आहोत, त्याला आपण सेपरेट इथे आज बघत नाही आहोत. ठीक आहे. सो हा पूर्ण जो पार्ट आहे हा आपण ज्या वेळी तो कंपाऊंड येईल त्या युनिटमध्ये आपण बघू. ओके, आय होप यू विल अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. Now we will move toward directly unit 2. Okay, so in this unit 2 our today's topic is that acid, base and buffers. So we will see this point under your in this session. So this is your acid, base and buffers. So everyone knows that the pharmaceutical chemistry, this is the branch of chemistry which deals with a chemical and biochemical as well as the pharmacological aspects of drug. So in this there are number of chemicals which comes under the acid, comes under the base and the buffers. So आपण काय करू, एक जनरलाइज बेसिक इन्फॉर्मेशन ॲसिड, बेस आणि बफर्सबद्दल आपण डिस्कस करू. आजच्या सेशनमध्ये आपण ॲसिड बेसबद्दल जास्तीत जास्त डिस्कस करू. बफर आहे ते आपण उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करू. सो ॲसिड बेस तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, तुम्ही 11-12मध्ये पण बघितलं असेल. तर अर्लियर कन्सेप्ट काय होता इथे जर तुम्ही बघितलं तर ॲसिड काय आहे. सो दीज आर द सोर इन टेस्ट. जर आपण टेस्ट जर बघितली ॲसिडची, that should be a sour taste, right? And if you see as comparison for the taste, that gives base gives bitter taste, right? So हे एकदम बेसिक जनरलाइज कन्सेप्ट होता आपला की ज्यांची टेस्ट सोर येते दॅट बिलॉंग्स टू द ॲसिड अँड द बिटर टेस्ट दॅट बिलॉंग्स टू द बेस, राईट? अजूनसुद्धा थोडंसं आपण बेसिकमध्ये जर जायचं बघितलं तर काय बघतोय आपण इथे तुम्हाला एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिसतंय. एक ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर मी कन्सिडर केला आहे. ठीक आहे. हा ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर आहे. जर त्याच्यावरती मी जर ॲसिड जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो कन्वर्ट काय होणार आहे, डेफिनेटली इट कन्वर्ट टू द रेड, राईट? बिकॉज दॅट पर्टिक्युलर ब्ल्यू लिटमस टर्न्स टू द रेड इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड. आता बेसबद्दल जर आपल्याला डिस्कस करायचं झालं तर काय होणार आहे, आय विल टेक द रेड लिटमस पेपर. आता त्याच्यावरती जर मी बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जर त्याला जर आणला तर तो काय होणार आहे, दॅट विल बी टर्न्स इन टू द ब्ल्यू, राईट? सो दिस विल बी द युअर
exactly, so the examples given here are somewhat shuffled. Okay, so I don't want NaOH here and HCl here, right. So आता हा ब्ल्यू लिटमस पेपर आहे, हा जेव्हा HClच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, इथे चुकून मी NaOH लिहिलेलं आहे, सो दॅट इज अ रॉंग. ओके, सो ब्ल्यू लिटमस पेपरवरती जेव्हा मी HCl ॲड करेन तेव्हा तो काय होणार आहे, रेड होणार आहे, राईट, सिन्स HCl इज युअर ॲसिड, राईट. अपोजिट टू दिस इज युअर रेड लिटमस पेपर. आता ह्याच्यावरती जेव्हा मी NaOH ॲड करणार आहे, NaOH काय काय कन्वर्ट करणार आहे, रेड लिटमस पेपरला ब्ल्यू लिटमसमध्ये कन्वर्ट करणार आहे, बिकॉज NaOH इज अ बेस. सो मिस्टेकली इट इज रिटन ओवर हिअर NaOH अँड HCl, सो दीज आर द इन अ क्रॉस पोजिशन. ओके, फाइंड आउट. सो हा एक बेसिक कन्सेप्ट होता की ब्ल्यू लिटमस with acid turns to the red, and red litmus with base turns to the blue, right. सो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ब्ल्यू लिटमस आहे तुमचा पेपर, त्याच्यामध्ये मी समजा NaOH ॲड केला, ओके, म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपरवरती NaOH ॲड केला तर तो चेंज करेल का? डेफिनेटली नॉट, बिकॉज इट इज ऑलरेडी बेस, सो इट विल रिमेन इन अ ब्ल्यू कंडिशन. अँड रेड लिटमस पेपर आहे तुमचा, त्याच्यावरती जर मी HCl ॲड केलं सो तो चेंज होऊ शकतो का? नाही, थोडासा स्लाइटली चेंज होईल, बट स्टील इट इज ॲसिडिक, राईट. सो हा एक बेसिक कन्सेप्ट होता सुरुवातीला, ज्याच्यावरतून आपण ॲसिड बेस हे आयडेंटिफाय करत होतो किंवा डिफाईन करत होतो. ओके, सो दीज आर द ओल्ड कन्सेप्ट. सो ॲसिड इज सबस्टन्स हू हॅज ॲक्वियस सोल्युशन प्रोसेस और possesses which shows the some kind of characteristics like they can conduct electricity, राईट. जर हा ओल्ड कन्सेप्ट होता ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आय एम टॉकिंग अबाउट नाव ओनली ॲसिड. ओके, so this is part that I am going to discuss, that is acid. Okay, so these are conducting electricity, then they can react with active metals like zinc, magnesium, so that will releases the hydrogen. Then as everyone knows that they turns blue litmus paper to the red, as shown this image. Forget about this NaOH. Okay, then they have a sour taste that I have already told over here, then whose acidic property disappeared when the reaction with the base. So ज्यांची ॲसिडिक कॅपॅसिटी रिड्यूस होते जेव्हा ते बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना ॲसिड म्हणतात. सो हे एक ओल्डर कन्सेप्ट होता विच इज रिलेटेड टू द ॲसिड. नाव वी विल सी सम बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बेस. दे ऑल्सो कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज शोन इन द ॲसिड. दे टर्न रेड लिटमस पेपर टू द ब्ल्यू. जसं इथे दाखवलं आहे, रेड लिटमस पेपर काय हा ब्ल्यूमध्ये कन्वर्ट होतो आहे. फॉरगेट अबाउट दिस HCl अगेन. ओके, so they have a bitter taste as I have told. Then they has some kind of soapy touch, right. So also he has basic property, these are destroyed on reaction with acid. So हे जे बेस आहेत जेव्हा ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यांची जी बेसिक अल्कलिनिटीची जी प्रॉपर्टी आहे ही डिस्ट्रक्ट होते किंवा रिड्यूस होते. ओके, सो दीज आर द बेसिक कन्सेप्ट ऑफ ॲसिड. बट as I am saying that these are the basic concept and old concept, they have some kind of limitations. आता ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय आहेत की ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत नाही आहे. ओके, की ज्यांची टेस्ट सोअर आहे म्हणून मी त्यांना ॲसिड म्हणतो आहे, टेस्ट बिटर आहे म्हणून त्यांना बेस म्हणतो आहे. ओके, सो ह्याच्यावरून अजून मी थोडंफार जस्टिफाय केलं तर रेड लिटमस, ब्ल्यू लिटमस हे टर्म जे आहेत एवढंच मला कळतं आहे. एक्झॅक्ट त्यांची ॲसिडिटी किती आहे, त्यांच्यात एक्झॅक्ट रिॲक्शन काय होते, हे बेसिक कन्सेप्टमध्ये आपल्याला क्लिअर आउट होत नाही आहेत, राईट. सो इथपर्यंत आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये माहिती होतं की ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय. ओके, बट वी वॉन्ट टू गो फर्दर मोर, वी वॉन्ट टू स्टडी मच मोर इन दिस रिगार्ड. सो व्हॉट हॅपन, सो देर इज अ वन थेरी कम्स इन अ that in 1884 which comes put forward, right, that is the Arrhenius concepts of acid and base. So popularly ह्याला काय म्हटलं जातं, Arrhenius theory, right.
So the main idea that contained in this theory was that when electrolyte dissolve in water, it dissociate into positively and negatively charge. आता अरेनियस काय म्हणतोय, जेव्हा इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात तेव्हा ते काय होतात, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज आयनमध्ये डिसोसिएट होतात. ओके, आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसून येईल, when acid comes in a contact with water, it releases the hydrogen plus ion, right? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अरेनियस थेरीने काय सांगितलंय, जेव्हा इलेक्ट्रोलाइट कुठलाही असू दे, जेव्हा तो वॉटरमध्ये डिसोसिएट होतो तेव्हा तो पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली चार्ज आयन रिलीज करतोय. ओके, किंवा ते डिसोसिएट होतो त्याच्यामध्ये. आता फर्दर मोर अरेनियस फाइंड आउट दॅट व्हेन ॲसिड comes in a contact with water or dissolve with water, it releases the positively charged ion, for example hydrogen, right? Then next, when base dissolve in water, it releases the negatively charged ion, that is OH negative ions. आता इथे तुम्ही बघू शकता, right? So this difference that Arrhenius comes in this regards. आता फर्दर एक्झाम्पल जर एक्झॅक्ट जर घ्यायचं झालं तर मी इथे HClचं घेतो. आता हे तुमचं जे एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल ॲसिडमध्ये मी कन्सिडर करतो आहे. सो HCl वेन कम्स इन अ कॉन्टॅक्ट विथ वॉटर, इट विल गिव्स H प्लस आयन अँड Cl मायनस आयन. ओके, आता इथे तुम्हाला दिसून जाईल. देन व्हेन सोडियम हायड्रॉक्साईड, दॅट इज NOH, द एक्झाम्पल फॉर द बेस, डिसोसिएट विथ वॉटर, इट डिसोसिएट द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ सोडियम and negative charge of OH minus, right? So these are the theory according to the Arrhenius. When the electrolyte dissolve in water, it dissociate to produce positively and negatively charged ion. Okay, according to this Arrhenius theory. आता Arrhenius theory सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत त्यांना. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सो ओनली ॲक्युअस सोल्युशन इन्फॉर्मेशन दे हॅव प्रोड्यूस. आता ॲसिड जेव्हा वॉटरमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा ॲक्युअस सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा कुठले चार्ज आयन रिलीज होणार आहेत, किंवा बेसिक ड्रग्स असतील, तुमचे कंपाऊंड्स असतील, जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत किंवा ॲक्युअसच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत तेव्हा कुठले चार्ज आयन तुमचे रिलीज होणार आहेत किंवा डिसोसिएट होणार आहेत. सो ॲक्युअस कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे जेवढे कंपाऊंड आहेत त्यांचीच इन्फॉर्मेशन अरेनियसने आपल्याला इथे दिलेली आहे. सो देअर आर नो इन्फॉर्मेशन दे हॅव प्रोड्यूस्ड ओव्हर हिअर फॉर द नॉन ॲक्युअस solution. Also, furthermore, the concept does not explain the acidic and basic characters of substance in non-aqueous solvents. The next limitation for the Arrhenius theory is that the neutralization process is limited to those reactions that can occur in aqueous solution only, although the reaction involving a salt formation do not occur in absence of solvent. सो सॉल्ट फॉर्मेशनच्या ज्या रिॲक्शन आहेत दॅट नॉट प्रेझेंट ऑर दीज आर इन अब्सेन्स ऑफ द सॉल्वंट, राईट? सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती टोटली आपल्या अरेनियसमधून कम्प्लिटली एक्सप्लेन होत नाही. ऑल्सो इट कॅन नॉट एक्सप्लेन ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ सम साल्ट्स, म्हणजे जे काही साल्ट्स असतील त्यांची ॲसिडिक कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती इथे मेन्शन होत नाही. फॉर एक्झाम्पल, आय विल टेक aluminum chloride, okay, that is AlCl3. सो ॲल्युमिनियम क्लोराईडचं जर ॲक्युअस सोल्युशन असेल तर त्याची ॲसिडिक कॅरेक्टरिस्टिक जी आहे हे काय आहे, हे अरेनियस थेअरीमध्ये आपल्याला कम्प्लिटली दिसत नाही. सो हे जे साल्ट्स आहेत हे त्यांची कॅरेक्टरिस्टिक अकॉर्डिंग टू these आर नॉट belongs to the Arrhenius theory, right? So these some kinds of limitations are there Arrhenius. Then if you go furthermore, there is a next, that is a Bronsted-Lowry theory. So जसं अरेनियसने त्यांची थेरी एक्सप्लेन केली तसंच ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीने त्यांची एक एक्सप्लेन थेरी केली. आता ती समजण्यासाठी आपल्याला एक थोडासा हे कन्सेप्ट लक्षात ठेवायला हवेत. व्हॉट आर द प्रोटॉन्स, व्हॉट आर द न्यूट्रॉन, व्हॉट आर द इलेक्ट्रॉन्स. आता प्रोटॉन्स कोणाला म्हणतो, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन कोणाला म्हणतो, ज्याच्यावरती निगेटिव्हली चार्ज असतो. ओके, न्यूट्रॉन दॅट डझंट कंटेन्स एनी काइंड ऑफ चार्ज. हे सगळ्यांना आता माहिती असेल.
According to the Bronsted-Lowry theory, what he has defined, acid is defined as a substance which has tendency to give proton. Acid have tendency to give proton, right? And base is defined as substance which has tendency to accept proton. ही झाली त्याची डेफिनेशन. आता इथे तुम्हाला फक्त ही इमेज लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हा तुमचा ॲसिड आहे. सो दिस इज युअर ॲसिड. ही डोनेट्स द H+ आयन्स. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डोनेट काय करतोय, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन रिलीज करतोय. आता प्रोटॉन काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. मीन्स वॉट, द ॲसिड विच डोनेट्स द प्रोटॉन, right? And hydrogen opposite to this base in which the accepts the proton, right? So this is the donor and acceptor reaction, or the concept of changing or replacing their or interchanging their charge as concept comes or established by this Bronsted-Lowry theory. Okay, I hope you understood this concept of. आता ह्याच्यामध्ये इझिली लक्षात ठेवायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ॲसिड विच डोनेट्स द प्रोटॉन अँड बेस विच एक्सेप्ट्स द प्रोटॉन. आता एक्झाम्पल जर ह्याच्यामध्ये जर घ्यायचं झालं तर काय झालं, ॲसिडचं ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतो. फॉर ॲसिड, फर्स्ट वन दॅट इज युअर HCl, इन विच हायड्रोजन प्लस आयन प्लस क्लोरीन मायनस आयन विल बी प्रोड्यूस ओव्हर. ओके, इन बेस जर घ्यायचं झालं NH3 प्लस हायड्रोजन. आता ह्याच्यामध्ये काय करतोय, हा बेस आहे म्हटल्यावरती काय करणार आहे, हायड्रोजन एक्सेप्ट करणार आहे. सो ही कम्प्लिटली नॉन डिसोसिएट झालेली रिॲक्शन नाही आहे. बट आता व्हॉट इज डिसोसिएशन रिॲक्शन आय विल एक्सप्लेन इन माय फर्दर पार्ट. बट आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की हा बेस आहे, NH3 काय आहे तुमचा बेस आहे, म्हणजे काय करणार आहे, तो एक्सेप्ट करणार आहे प्रोटॉन. आता जर एक्सेप्ट केल्यानंतर काय होणार आहे, तो NH4 होणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये जर HCl जर तुम्ही बघितलं, हा काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. डिसोसिएट करणार आहे म्हटल्यावर हा त्याचा जो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे हा काय करणार आहे, डोनेट करणार आहे. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन अँड देअर चार्जेस लाईक युअर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड न्यूट्रल चार्जेस हॅज बीन come in this concept of acid base by Bronsted-Lowry theory. सो त्याच्यामध्ये अजून कॉन्जुगेट पेअर वगैरे हे कन्सेप्ट आहेत, हे आपण हळूहळू इन डिटेल बघूया. राईट. सो आता जेव्हा ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी ही जेव्हा इंट्रोड्यूस झाली तर त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस होते. ओके, सो ॲडव्हान्टेजेस काय होते, द फर्स्ट वन ॲडव्हान्टेजेस इज दॅट the Bronsted-Lowry concept is not limited to molecule, but it included even in ionic spaces to act as a acid or bases. So ही जी थिअरी आहे ही लिमिटेड नव्हती, राईट, आयोनिक स्पेसिससाठी लिमिटेड नव्हती. ओके, सो याच्यामध्ये कम्प्लिटली ॲसिड बेसचे डिटेल्स दिले. सो इट कॅन एक्सप्लेन अ बेसिक कॅरेक्टर सबस्टन्सेस लाईक सोडियम बायकार्बोनेट NH3. जसं याच्यामध्ये आता कम्प्लीट रिॲक्शन मी तुम्हाला इथे दाखवलं आहे ऑन द बेसिस ऑफ दॅट हू इज अ प्रोटॉन एक्सेप्टर, राईट. सो याच्यामध्ये आपण जसं NH3चं जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी बेसिक कॅरेक्टरिस्टिकसाठी, तसेच सोडियम बायकार्बोनेटसुद्धा ही फॉलो होतो आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. हे सुद्धा एक्सप्लेन आपण प्रॉपरली करू शकतो, राईट. सो इट कॅन एक्सप्लेन द ॲसिड बेस रिॲक्शन इन अ नॉन ॲक्युअस मीडियम ऑर इव्हन इन द अब्सेन्स ऑफ सॉल्वंट. सो जसं अरेनियस थेरीमध्ये आपल्याला लिमिटेशन होतं की नॉन ॲक्युअस थेरी सोल्युशनमध्ये किंवा सॉल्वंटमध्ये आपण अरेनियस थेरी ॲसिड बेसमध्ये आपण प्रॉपर एक्सप्लेन करू शकत नव्हतो, तसं ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीमध्ये नॉन ॲक्युअस सोल्युशन असू दे किंवा सॉल्वंट्स असू देत, त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या ॲसिड बेड्स आहेत हे आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो. ओके, देन these are the some advantages. Accordingly there are some kinds of limitations as well for this Bronsted-Lowry theory. For example, it cannot explain the reaction between acid oxides like the CO2, SO2. So these are the some examples for the compound in which this reaction cannot be there for acid oxides. And the basic oxides like the calcium oxide, then barium oxide.
सो विच कॅन टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ सॉल्वंट. आता जर तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं की कॅल्शियम ऑक्साईड आहे, यांची सॉल्वंटच्या अब्सेन्सीमध्ये सुद्धा रिॲक्शन होते. ओके, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला रिॲक्शन दाखवायची झाली तर CaO प्लस SO3, so that will gives calcium sulfate, that is CaSO4. Okay, so ही जी रिॲक्शन आहे दिस कॅन बी डन इन द अब्सेन्स ऑफ सॉल्वंट. सो ही रिॲक्शन जी आहे ही अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी काहीच नाही आहे, राईट. सो दिस इज अ कॅल्शियम ऑक्साईड and when it comes in contact with the SO3, that will form calcium sulfate. So this is one more limitations for your Bronsted Lowry theory. Then substance like BF3, then aluminum chloride, so do not have any hydrogen and hence cannot give a proton but are known to behave as an acid. सो जर तुम्ही हे जे एक्झाम्पल बघितलं, BF3चं एक्झाम्पल मी अजून सुद्धा पुढे देईन तुम्हाला. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम क्लोराईड असेल, हे काय आहे, दे डोंट हॅव एनी हायड्रोजन, राईट, अँड हेन्स कॅन नॉट गिव्ह अँड प्रोटॉन बट नोन टू बिहेव ॲज अ ॲसिड. सो यांच्यामध्ये हायड्रोजन नाही आहे, म्हणजे ते काय करू शकतात, डोनेट करू शकत नाही आहेत. आता याच्यानुसार ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरीनुसार काय आहे, ॲसिड कोण आहे, जे हायड्रोजन डोनेट करत आहे, बरोबर आहे, त्यांना मी ॲसिड म्हणतो आहे. पण आता जर हे मी एक्झाम्पल जसं म्हणतो आहे की BF3 असेल, ठीक आहे, किंवा AL3 असेल, हे जे दोन कंपाऊंड जे मी म्हणतो आहे तुम्हाला, हे काय, याच्यामध्ये हायड्रोजन कुठेच नाही आहे, तरी पण ते ॲसिडमध्ये आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. सो दिस इज वन मोर लिमिटेशन्स फॉर द ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. ओके, BF3चं एक्झाम्पल आता मी इथे दिलं आहे, जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. Okay, I hope you understood the concept of Bronsted-Lowry theory and their advantages and limitations. Then our next concept of Lewis. So this is a major concept, right? So ह्याच्यावरती तुम्हाला questions पण येऊ शकतात, maybe. Okay. So what is the Lewis concept? So he is a American chemist, that is G.N. Lewis, right, or Lewis सुद्धा आपण म्हणतो. So G.N. Lewis, so in the year of 1923 he proposed a broader concept of acid and bases. आता ह्याच्यामध्ये त्याने काय केलं, एक ब्रॉड कन्सेप्ट मेन्शन केलं आहे ॲसिड अँड बेसवरती. सो दिस कन्सेप्ट इलिमिनेटेड द नेसेसिटी of the presence of hydrogen in an acid, and this include more substances as acid and base. आता ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टमध्ये काय होतं की जो हायड्रोजन किंवा पॉझिटिव्ह चार्ज डोनेट करतोय तो ॲसिड आहे, ॲक्सेप्ट करतोय तो बेस आहे. आता लुईसने काय केलं आहे, लुईस कन्सेप्टने त्याने हायड्रोजन ॲटम मॉलिक्युललाच इलिमिनेट केलं आहे त्यांच्या ह्याच्यामधून. सो त्याच्यानुसार जे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज my concept to identify the acid and base. For this reason he has introduced the concept of proton, electron and neutron. आता त्यांनी हायड्रोजन हा कम्प्लिटली रिमूव्ह केला आहे. आता न्यूट्रॉन हे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही कारण त्याची गरज नाही आता, ठीक आहे. सो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, आता प्रोटॉन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि इलेक्ट्रॉन्स मीन्स वॉट, निगेटिव्हली चार्ज आहे. सो ह्या दोन मेजर कन्सेप्टवरनी त्याने ल्युईसने आपला कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. सो अकॉर्डिंग टू हिम व्हॉट इज the acid is defined as a substance, in that I can say atom, ion or molecule which is capable of accepting a pair of electron. So इथे तुम्हाला मी डेफिनेशन काय मेन्शन करतोय की ॲसिड कोण आहे, who accept electron pair to form a coordination bond. आता coordination bond म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करू सांगतो ह्या एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे. सो याच्यामध्ये लेविसचा कन्सेप्ट काय होता की ॲसिड कोण आहे, विच इज अ कॅपेबल ऑफ एक्सेप्टिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज ॲसिड. ओके, आता तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तुम्ही ए असा पण लक्षात ठेवू शकता, ॲसिडचा ए. ओके, सो इथे काय करतोय तो, हू एक्सेप्ट्स द इलेक्ट्रॉन पेअर. ओके, दॅट इज युअर ॲसिड. अँड द बेस is defined a substance which capable of donating an unshared lone pair of electron.
आता बेस कोण आहे की ज्याच्या आउटरमोस्ट शेअर, जिथे इथे तुम्हाला एक्झाम्पल इथे म्हणजे दिसतं इथे तुम्हाला, ओके, की ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, आता हे ॲसिडचं एक्झाम्पल आहे पण एक कन्सेप्ट लक्षात घ्या की आउटरमोस्ट शेलमध्ये जर त्याचे जर इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा असतील, ओके, आणि तो जर तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर शेअर करत असेल किंवा डोनेट करत असेल तर त्याला आम्ही बेस म्हणतो. ओके, आता ही रिॲक्शन इथे लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, दॅट इज कसली रिॲक्शन आहे, दॅट इज लिमिट टेस्ट ऑफ आयर्न प्लस थायोग्लायकोलिक ॲसिड दॅट गिव्स द फेरस थायोग्लायकोलेट. आठवत असेल तुम्हाला लिमिट टेस्ट ऑफ आयर्न, राईट. सो ह्याच्यामध्ये काय केलं होतं, आयर्न थायोग्लायकोलिक ॲसिड बरोबर आपण रिॲक्ट केला होता, विच विल गिव्स अ फेरस थायोग्लायकोलेट, आणि आपल्याला एक पर्पल कलरची एक स्टँडर्ड भेटला होता आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट सॅम्पल प्रिपेअर केलं होतं. ओके, सो दिस इज द रिॲक्शन अकॉर्डिंग टू द बेस ऑफ कन्सेप्ट ऑफ युअर लिविस कन्सेप्ट. ओके, सो इथे तुम्हाला एक एक्झॅक्टली कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय हे ह्या याच्यामध्ये कळून जाईल. ओके, सो दिस इज द आयर्न मॉलिक्यूल, आणि हा जो थायोग्लायकोलिक ॲसिडचे जे दोन मॉलिक्यूल आहेत इथे जे अटॅच झालेले आहेत, हे जे अटॅचमेंट जे आहे दॅट इज युअर कोऑर्डिनेशन बॉन्ड. ओके, अँड दॅट विल फॉर्म अ फेरस थायोग्लायकोलेट. सो हे केव्हा झालं, जेव्हा हा इलेक्ट्रॉन पेअर जो आहे दॅट इज फ्रॉम युअर आयर्न, त्याने जेव्हा डोनेट केला ॲसिडला आणि ह्या थायोग्लायकोलिक ॲसिडने हे इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट केले, बिकॉज ऑफ दॅट इट विल फॉर्म अ फेरस थायोग्लायकोलेट. ओके, आता BF3चं एक एक्झाम्पल घ्या. सो BF3, सो आता हा जर तुम्ही बघितला तर इथे किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत. इथे जर तुम्ही बघितला 1 2, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. ओके, सो बिकॉज ऑफ दिस दे हॅव 6 इलेक्ट्रॉन. इथे जे रेड कलरमध्ये मार्क केले ते काय आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या आउटरमोस्ट एरियामध्ये. म्हणजेच काय, तुमचे ऑक्टेट कंप्लीट आहे का, नाही. सो आता तो काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे. ओके, कारण ह्याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे तो, त्याला 8 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. सो इट विल एक्सेप्ट द 2 इलेक्ट्रॉन अँड इट विल कम्प्लीट देअर ऑक्टेट, राईट. सो हे 2 पेअर आहेत, हे ऑक्टेटसाठी त्याला लागणार आहेत. दॅट इज बिकॉज ऑफ धिस इज युअर ॲसिड, राईट. आता हे ॲसिडमध्ये फॉर्म आहे. हे जर तुम्ही मागासचं जर एक्झाम्पल घेतलं ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीमध्ये, त्याच्यानुसार हे कुठेच एक्सप्लेन होत नाही आहे, कारण अकॉर्डिंग टू दिस दे कॅन रिलीज इज द हायड्रोजन. आता BF3 जर तुम्ही हे एक्झाम्पल घेतलं तर इथं हायड्रोजन कुठं रिलीज होतोय, नाही. पण जर लेविस कन्सेप्ट जर तुम्ही बघितला तर ह्याच्यानुसार हा काय करतोय, 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतोय, त्याच्यानुसार हा ॲसिडमध्ये आहे. आणि येस, डेफिनेटली BF3 इज ॲसिड. सो अकॉर्डिंग टू दिस इज अ मोर सुटेबल कन्सेप्ट ऑफ एक्सप्लेनिंग युअर ॲसिड अँड बेस. सॉरी. सो आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ दिस ॲसिड. सिमिलर आहे बेसमध्ये. अगेन तुमचा काय आहे, सो हू डोनेट देअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दे आर द बेसेस. सो दे हॅव अ पॉझिटिव्हली चार्ज. आता काय होतं आहे की एखादा मॉलिक्यूल त्याचे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, बरोबर आहे. आता इथलं रिॲक्शन बघा, इथली ही इमेज बघा. ओके, सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती आहेत, 5 मॉलिक्यूल आहेत, सॉरी 5 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्यातले तो जर 2 इलेक्ट्रॉन शेअर करत असेल म्हटल्यावरती काय होतं, त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज येतो आहे, म्हणून बेसवरती काय आहे, तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये लोन पेअर कन्सेप्ट काय, हा NH3चा मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. आता नायट्रोजन आहे. आता नायट्रोजन हे जे ऑक्टेट इथे दाखवलं हे नायट्रोजनचं आहे, सॉरी NH3साठी मी काढलेलं आहे. ठीक आहे. आता नायट्रोजन आहे म्हटल्यावरती त्याच्या सेकंड ऑक्टेटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 असणार आहेत, कारण त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 7 आहे, बरोबर आहे. सो 2 5 येणार, बरोबर. म्हणजे त्याचे 3 जे अटॅचमेंट फक्त तो तिघांशी करू शकतो आता. ठीक आहे, कारण त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे तुम्ही बघा तर हे जे त्याची अटॅचमेंट आहे ही कशी आहे, इथले 3 मॉलिक्यूल जे तुम्हाला इथे दिसत आहेत हे हायड्रोजनला बॉन्ड झालेले आहेत. आणि हे जे 2 मॉलिक्यूल मी इथे ब्ल्यू कलरमध्ये मार्क केले ते काय आहेत, असेच रिव्हॉल्व होत आहेत, बरोबर आहे. म्हणजे ते काय आहेत, फ्री आहेत.
आता ह्याच्याशी हायड्रोजन अटॅच झाला आहे, ह्याच्याशी हायड्रोजन अटॅच झाला आहे, ह्याच्याशी हायड्रोजन अटॅच झाला आहे, आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे फ्री आहेत, आणि हे जे लोन पेअर आहेत हा तो डोनेट करू शकतो, बरोबर आहे. सो ही इज कॅपेबल ऑफ डोनेटिंग बिकॉज इट इज नॉट अटॅच टू एनी अदर हायड्रोजन मॉलिक्यूल, अँड दिस इज मेन्शन ओव्हर हिअर. आता इथे तुम्हाला बघायला भेटेल की हे इथे मी ते असे मेन्शन केले आहेत बिकॉज दिस 2 इलेक्ट्रॉन or negatively charged electron, these are capable to donate, that's why this is a given, and this is the concept of your lone pair. Okay, so it can donate its lone pair since it is a base. आता NH3 काय आहे, बेस म्हणतोय मी, बरोबर आहे. का बेस म्हणतोय, कारण त्याचे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हा तो काय डोनेट करू शकतो, दॅट्स वाय आय एम सेइंग दिस इज अ बेस. झालं प्रूफ. Okay, according to the Lewis basis. So this is the concept of acid and base, that is for the acceptance and donation of their electrons. Okay, so this is a worldwide accepted and fit in almost all the chemical reactions, right? So that's why this is a major concept. So तुम्हाला ह्याच्यावरती questions येऊ शकतात, explain the different theories for the acid and base. राईट. सो त्याच्यामध्ये तुम्ही तिन्ही ज्या थिअरीज तुम्हाला, एक जनरलाइज थिअरी सांगितली ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं, ती तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर अरेनियस थिअरी आहे, ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी आहे, ती तुम्ही एक्सप्लेन करू शकता, आणि थर्ड वन लेविस थिअरी आहे, ती पण एक्सप्लेन करू शकता. ओके, बट ॲज यू सी दिस इज अ मोस्ट सुटेबल थिअरी, दॅट इज अ लेविस थिअरी. त्याच्यामध्ये ॲसिड बेस आपण व्यवस्थित तिथे एक्सप्लेन केले, मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल. तरी पण ह्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत, लिमिटेशन्स आहेत. आता लिमिटेशन्स काय आहेत लेविस थिअरीमध्ये? So the Lewis concept is so general that it consider every reaction forming a coordination bond to the acid base reaction. So this however may not be always true. आता जसं मी इथे तुम्हाला पहिल्या डेफिनेशनमध्ये सांगितलं काय होतं की कॉर्डिनेशन बॉन्ड इथे जर तुम्ही बघितलं तर बनतोय, सॉरी इथे. ओके, सो हा कॉर्डिनेशन बॉन्ड बनतोय अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट. हा प्रत्येक रिॲक्शनमध्ये बनेलच असं नाही आहे, but Lewis say that this is a coordination bond, it always forms. So the necessary requirement, next limitation is that in Lewis concept is the formation of coordination bond to the acid base, right? However, the well-known acid like the HCl and H2SO4 do not form any coordination bond, and therefore should not the acid according to this concept. आता जर तुम्ही HCl आणि H2SO4 बघितलं, आता हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आलात की HCl आणि H2SO4 काय आहे, ॲसिड आहे, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये जर बघितलं एक्झॅक्टली तर हे कॉर्डिनेशन बॉन्ड फॉर्मच करत नाहीत, आणि ह्याच्यामध्ये जर लेविस कन्सेप्टनुसार जर बघितलं तर जो कॉर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो व्हाईल आफ्टर एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन पेअर, दॅट इज ॲसिड. आता ह्याच्यानुसार HCl आणि H2SO4 आर नॉट ॲसिड, but this is not true, right? So in this the Lewis concept is going to be failed, right? Then acid base reactions are usually fast, but formation of coordination compound is slow, hence it does not fit into the acid base concept. आता जेव्हा एखादा ॲसिड आणि बेस एकत्र येतो तेव्हा काय होतं, एक फास्ट केमिकल रिॲक्शन होते, कारण काय, हे 2 ऑपोजिटली कंपाऊंड आहेत, ॲसिड आणि बेस, बरोबर आहे. सो ही जी रिॲक्शन आहे ही व्हेरी क्विक रिॲक्शन आहे, आणि जर तुम्ही कन्सेप्ट जर बघितला कॉर्डिनेशन बॉन्ड कन्सेप्ट, हा काय ही एकदम स्लो रिॲक्शन आहे. म्हणजे इथे कुठेतरी एक कॉन्ट्रावर्सी क्रिएट होते की जेव्हा ॲसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात फास्ट रिॲक्शन होते. आता तो जर लुईस म्हणतोय की कॉर्डिनेशन बॉन्ड जेव्हा फॉर्म होईल तेव्हाच तो मी ॲसिड कन्सिडर करणार आहे, म्हणजे त्यांचं बॉन्ड फॉर्मेशन आहे हे स्लो व्हायला पाहिजे होतं. मग ही जी कॉन्ट्रावर्सी क्रिएट होते ही ह्या लेविस कन्सेप्टमध्ये कुठेतरी फिट बसत नाही. हा एक दुसरा लिमिटेशनचा पॉईंट आहे. ओके, then fourth point I will say that the catalytic activity of an acid is due to the hydrogen, that is plus ion, the aqueous solution. Hence the presence of the hydrogen is not essential requirement for the acid, and may Lewis acid will not have these kinds of property, so because they doesn't contain a hydrogen. जसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं. So according to this, so this concept which doesn't require the hydrogen ions. Then next, the Arrhenius concept and Bronsted concept can explain the strengths of acid and bases, but the Lewis concept cannot. So ह्याच्यामध्ये आपण जर तुम्ही अरेनियस कन्सेप्ट बघितला, लॉरी ब्रॉन्स्टेड जर कन्सेप्ट बघितला तर त्याच्यामध्ये
हे स्ट्रॉंग ॲसिड आहेत किंवा वीक ॲसिड आहेत, स्ट्रॉंग बेसेस आहेत किंवा वीक बेसेस आहेत, हे ते एक्सप्लेन करू शकत होते त्यांच्या ह्याच्यामध्ये. ओके, पण तसं लेविस कन्सेप्टमध्ये नाही. हे फक्त केमिकल रिॲक्शन बॅलन्स करतायत, कशी फॉर्म होते, प्रोटॉन इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहेत, हे आपण ह्याच्यामध्ये लेविस कन्सेप्टमध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. पण स्ट्रॉंग ॲसिड आहेत का, स्ट्रॉंग बेसेस आहेत का, वीक ॲसिड आहेत का, वीक बेसेस आहेत, हे आपण इथे एक्सप्लेन करू शकत नाही आहे. ओके, सो दिस इज अ वन मोर ड्रॉबॅक ऑफ अवर Lewis concept. So according to this, these are the acid and base, and everyone knows the importance for the acid and base. आता ॲसिड आणि बेस आपण कुठे यूज करतो, pH बॅलन्ससाठी असेल तर त्याच्यासाठी यूज करतो. सो देअर आर नंबर ऑफ युटिलायझेशन्स ऑफ युअर ॲसिड बेस आहे, राईट. सो ह्यांचा बेनिफिट काय आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. ओके, आय विल प्रोव्हाइड द नोट्स फॉर दिस ॲज वेल. ओके, so I hope you understood the basic concepts of the acid and base. So I will stop over here for this concept of acid base. In next session we will see the buffers.